का शांता गेली तुम्ही पाटला आहे घरी? ते भाषी कशी काय चांगली आहे पोरगी? काय सांगता बापा, त्या पोरीची कथा निरा हेंबाडी पोरगी आहे. ते काहीच खरं नाही, काहीच येत नाही तिले आणि काहीच समजतही नाही. काय समजत नाही तिले? काऊन काय झालं? पण काय सांगू बापा तुम्हाला, तिला स्वयंपाकातला स बी येत नाही. तिला म्हटलं तुला पोळ्या येतात का? म्हणते नाही. आणि तुला भाजी येते का? म्हणते नाही. मग म्हटलं येते काय तुले? तुम्ही काही बी प्रश्न विचारले की नाही, तिच्या तोंडातून नाहीच आहे ना. हा तर नाहीच निघलं. पाटलाचा डांगऱ्या फसते घाली. नक्की मला तसंच वाटून राहिलं. आता पोरगी एवढी भया काही येत नाही बापा. तिच्या मायबापानं काही शिकवलं नाही का तिले? वळण नाही बापा तिले, निरा हेंबाडी पोरगी आहे. ते काहीच येत नाही तिले. काय सांगू आता तुम्हाला. पाटील म्हणतात मले, शांता त्या पोरीला शिकव बापा, काय येते नाही येत ते विचार. आता मी तिला विचारलं बापा, तर तिला काहीच येत नाही. आता काय सांगू मी पाटलाले, काय तोंड देऊ? तुमच्या भाषेला काहीच येत नाही म्हणा. नक्की डांगऱ्या फसते पाटलाचा. काही खरं नाही पाटलाचा. हा नाही ना पाटलाले हॉटेलमध्येच जा लागते आता जियाले. आता तिला स्वयंपाक येत नाही तर काय खरं? आता एवढी मोठी घोडा पोरगी झाली, स्वयंपाक पाणी यायला पाहिजे ना. हा तिला शांत चहा माया येते की नाही? हा ना बापा, मी ते विचारलं तिले की तुला चहा येते का बाई? म्हणते नाही, मला कॉफी येते म्हणते. कॉफी चहा तर काही येत नाही म्हणते मला. अशी सांगते मला वर तोंड करून. नाश्त्यात म्हटलं, नाश्त्यात काय येते तुले? पोहे घे, उपमा येते की नाही काही? म्हणते नाही, मला ते नाही येत. म्हणते पास्ता येते मला करता, मॅगी येते म्हणते. 2 मिनिटात तर करून दाखवतो म्हणते तुम्हाला. अशी सांगते मला. वर चटकेल पोरगी आहे बापा ते, तिने काहीच करेल नाही. आणि जर पाटलाने सून करून आणली की नाही ते, तर मस्तकच ठोकणार पाटलाले. एवढे सांगतो मी तुम्हाला. त्याला भांडेच घासा लागतात घरी, दुसरा पर्यायच नाही. हिला काही येत नाही तर आई तर करून खाऊ घाला लागेल. नाही तर 2-3 बाया घ्यायला लागतील स्वयंपाकाला घरी. एवढी हेंबाडी पोरगी. पाटलाला जाऊन सांगा लागेल बापा, हे काही गळ्यात बांधू नका लाईना पाटलाच्या. काही येत नाही जात. तुमच्या घरी 4-4 जण येतात. चहा पाणी नाश्ता पाणी सुरूच असते अतारी दिवसभर. काय करा हे पोरीला जर काही येत नाही तर? हे बापा रे, काय धंदे नका करू तुम्ही. पाटलाला पटेल आहे ते सून, ते करतील. आपण काय रे म्हणता रे की करू नका, की असं नाही की तसं नाही. आपलं काही काम नाही त्याची बोलायचं. त्याचं ते पाहिजे आपस. आपल्याला काही घेऊन देत नाही बा. आपल्याला काही बोलायचं काम नाही त्याच्यामध्ये. त्याला पटलं ना करतील ते. शांता त्याचा डांगऱ्या फशीन पहिलेच तर घरात बाई नाही, पाटील एकटे जात. कसं करशील? फसलं काम तर काय 2 गोष्टी सांगू आपण समजून. मोठे पाटील ऐकतात ना. आता साऱ्या गावाचा न्याय करतात. मग आपलं ऐकतील नाहीत का ते? ऐकतात पाटील. पाटलाला सांगा लागेल. बापा आपण जात आणि म्हणा की तुम्ही हे सून करू नका. तर पाटलाला वाईट वाटेन की नाही? सांगा तुम्ही वाईट वाटेन की नाही? आपलं म्हणणं चांगलं नाही तसं. पाटलाला वाईट वाटलं तर वाटू दे, पण त्याचा डांगऱ्या फसला नाही पाहिजे ना. रोज बोलतील नाही पाटील, याच्यावर काय होणार आहे? पण ते चांगलं नाही वाटत. जसं होते तसं होऊ द्या ना. आणि झालंय लग्न तर शिकीन बापा ते. मी शिकवईन ना तिले. धीरे धीरे येईन. आता कोणत्याच पोरीला येते नाही तर अगोदर. आता शिकत शिकत शिकते माणूस. असं थोडी आहे एकदमच येईन म्हणून. शिकीन ते बी. पण मोठ्या पाटलाच्या कानात टाका लागेल मग. अशी गोट आहे. शांताने तिला विचारलं होतं, तिला काही येत नाही तर कसं करायच्या अगोदर कसं विचार करा सांगा लागेल ना मोठ्या पाटलाले. आता ते म्हणतील का तुम्ही सांगितलं नाही आम्हाला? हे तर कसं आहे, हिला तर काही येत नाही. शांताले तर आम्ही विचारा सांगितलं होतं. मग काय तोंड देशील? उलटे खेटर आपल्या डोक्यात. त्यापेक्षा आपण सांगून देऊ जे आहे ते. बरं बापा, आता तुम्ही म्हणता तर सांग जा बापा पाटलाले. पण जास्त काही बोलू नका बापा. कसं दुरून दुरून म्हण जा, जरा सांग जा. जास्त काही खोलात जाऊ नका. कसं आपण जास्त बोललो तर मग त्याला वाईट वाटेल ना. म्हणून कसं पाय जाते जरा सगळं. काही टेन्शन घेऊ नको, मी करतो बद्धशीर. मग येतो मी गावात जातो आता. पाहतो एखादा गडी त्या हरभऱ्याला पाणी देणार. जा जा. अरे भाण्या लवकर चाल ना बा, सेटिंग चालली जाईल ना आपली. तुम्हा घरी काय आला बा रे? मा बुडा कुरकुर करते ना बाबा कोंबडीच्या पिला. आणि फालतू कसं मा घरात गोट्या आणशील बा तू? मा घरी नको येत जाऊ ना बा रे. तू दिसला की मा बुडा खावते ट्यूस करते. बाहेर भेटत जा बा मला तू. घराच्या बाहेर निघून नाही राहिला तर तुला भला या लागेल की नाही? दुरून बोलत जाऊ का? एक तर तू फोनही बंद करून ठेवतले का येळा? फोन केला असता तर. फोन माझं नाही रे बा. फोन मा बुड्याने घेतला ना. मा बुड्याचे भक्ती गीत ऐकते त्याच्या. काय सांगतो तू? फोनाला हात नाही लावतेत मा बुडा घरी असलो की. चाल ना बा, सेटिंग झाली जाईल ना आपली. लवकर चाल बा तू. असा घनघन माशा नको मारत जाऊन बा. झटकून घराच्या बाहेर निघायचं माणसानं. अंग तोंड धुतलं बापा, मेकअप फेकअप केला थोडासा की चालले आपले. उन्हाळ्या करायला बोलू नको ना. मा बुड्डा कसे सशासारखे काना तास ऐकते ना बुड्डा रे बाबा. फालतू घोर होईल ना. मा बहुते खाली तू आणून राहिला बाबा. भगवान डान्त मा बुड्याने ऐकले ना फालतू साल्ट गोळीन ना मा बुड्डा. तुला माहिती मा बुड्डा कसा बोलते तर रगीनं. मुतले का तुझ्या शेंडीत? एवढा मोठा झाला तरी बुड्याला घेऊन राहिला.
झाला ना आता, आला ना वयात, आता काय भ्या लागते. बुड्याचं पायात आपल्या खेटर आलं की झालं, बुड्याला काही भेट नसतात मग. शिको त्याले, हो हो, बुड्याचं पायात खेटर आलं, खेट्ट मारायचे बुड्याले, हो शिको त्याले, चांगलं शिको. पाणी करवा झेंडू बा, आता काही खरं नाही आपलं, बिना पाण्याची करते आपली आता बुडा. भान्या, हो भान्या, तुला काय सांगितलं रे आराम करा मी? बाबा बोला ना. काय सांगाल तुम्ही? लोपोर पोरेत राहायचं नाही. वाया जाशील बाबू, तू तुझे लग्न करा लागते. 4 चौघात कसं बदनामी होते. या पोऱ्याला काय सूत आहे? मायबापाने यायला मोकाट सोडायला. हा मायबापाच ऐकत नाही, साऱ्या आवडता व्हायला हा पोऱ्या. लायना मारणं काय, ढमू करणं काय, शिट्ट्या मारणं काय, याला काय धंदा आहे रे? तू लोपोर आहेस काय? लहराम करा लग्न नाही होणार ना तुझ्या? नाही ना बाबा, मी याच्याबरोबर राहायचंच नाही ना, पण कामाला चाललो होतो आम्ही. मग असा कसा सोबती आहे बा तो. आला तो बोलायला मले, आता चाललो. अशा लोकांबरोबर बाबू कामाली नाही जायचं. पाय कसा भामट्यासारखा ऐकते, अजून बी जाते का आठवून नाही. बिजा लागत आहे तो पोऱ्या की. जरासा घटत नाही तो पोऱ्या. पाय मी एवढा बोलून राहिलो की नाही, त्याला काहीच नाही वाटून राहिलं. बेसरमासारखा ऐकून राहिला तो पोऱ्या. आणि बुड्याला समजून सांग ना बा, तू आहेस म्हणून ऐकून राहिलो मी. त्याचं मी ऐकलं नसतं बरं. पायातलं खेटर काढत फेकून मारलं असतं मी. समजून सांग जरा, माणुसकीत बोलायला. मी कोणती केळी बा कापले तुमची? केलंच तर मग तुला काय उपटले असते तुला माय? शिल्लक वानाच्या निघडून उठला सुटलं की येते मा पोऱ्याला बोलायला. तो मा पोऱ्याला लावला वाया गमून लग्न करणार आहे मला त्याचं. तुझ्यासारखा थोडी येतो लोफर. मला का भानू सांग ना, बुड्याला समजून सांगणार का? फालतू कसं दोस्तीत कुस्ती नाही पाहिजे ना आपल्याला. कसं म्या जर काही बोललो ना त्या बुड्याले तर कसं तुला रागेन ना मग. आपली माणसं बा, पण तू जाय बा आठवून लवकर. जाय रे बा लवकर. हे मला आता निपट्टा जाते बा, तू जाय लवकर उठून म्हणतो म्हणून मुकट्याने जातो भाऊ. नाही तर मग गेलोच नसतो, खेटरच मारलं असतं मी फेकून. पूर्व कुत्र्यापेक्षा लागत आहे. जाते का पायने निघून राहिला दाटून त्याचा. एवढे बोलून राहिले ना, याचा बदला घेईन बरं मी आज ना काल. लक्षात ठेवला तुम्ही. घेतो काय हलको भारी होती तू याच्यानं तर करतो माय. बाबा एवढं बोलून काय फायदा झाला काय? ज्याच्या सोबत राहायचा संबंध वाईट करता तुम्ही. तू म्हणलो को शिकू ना, मी तुझ्या बापा आहे की तू मायाच? काय सांगितलं, शिल्लक वानाच्या पोरे सोबत राहत नव्हता तो लोफोर पोरे. या काल्याला काय सूत आहे रे बाबू? पोरीचे तोंड पाया त्याची जिंदगी चालली. तू आहे अशी ना, तू लग्न करायला लागते ना बाहेर. समजून घेत जाय तू जरा शिक परिस्थिती. अरे बापा, तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती, आता काही बोलू नका बा. कसं माझ्या कान पुरे पिकले आता. मला कसं तुम्ही ना कुठे उभं राहायची लायकी ठेल नाही. ज्याले त्याले बोलणं. आता बापा मी घरात बसतो, मला कुकू लावून पूजत जा बस. आता कुठेच नाही जात मी, कामाला ना धामाला ना काय ना काय. फक्त मला लग्न करून द्या. आता घरी बसल्या कसं लग्न करता तर मी पाहतो. घरीच बस, तुला कुकूच लाव तुम्ही, पण तुझे लग्न देतो झमकून. तू टेन्शन नको घेऊ. काय हो मुकट्यान बस घरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा बरं. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भाण्यात लग्न देतो मी जमून. हो बापा, द्या देवा. असा बाप दिला रे बापा, सारा शेकी आहे मा बाप नुसता. काही करा, माग जा. अल्प आता गावात जातो, पोऱ्या संबंधाची गोट काढतो. नामदेव गिमदेले भेटतो, काय बुड्या गिड्याला भेटतो, पाहतो काय तर मेळ लावतोच काय ना काय. अरे बाबू आला का वावरातून? काय म्हणते रीना गिना? दाखवलं ना तिला वावर. बरी काट्टी बरोबर पाठवत ना अजून. मला काही डोकं खाऊ नका. माझ्यासोबत पाठवायची नाही ते सांगून राहिलो मी. मी नेत नाही दिले. हॅलो बाबू, कोण एवढा गरम होऊन राहिला? काही म्हटलं का तुला तिनं? ती बहिणी काट्टी काही करत राहते ना. पाणी पाहिले म्हणते मी याच्या झेपेला जाऊ का, अंग धुयला जाऊ का? सांगा आता माणसं कुंचं असतात. माणसाच्या जगात बरोबर आहे काय बोलणं? केळी झाड पाहिलं तर म्हणते केळं कुठे लागतात. मला केळच पाहिजे म्हणते. तू दे म्हणते मला केळ आणून. तर सांगा आता काही बोलणं आहे की नाही? बाबू ते शहरातली पोरगी आहे, तिला काही समज नाही अजून, काही पाहायला नाही काही. तिला काय माहित आहे भेंडो कुठे लागतात, वांगे कुठे लागतात? तिला सांगा लागतात 2 गोष्टी. ते काय वावरा शिवरात द्यायला आहे काय? असं ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. पुढे काम आहे आपल्याला. आपल्या घरीच येणार आहे ते. आपल्या घरी येणार आहे, तिला माहित पाहिजे. काय म्हणणं काय तुमचं? पहा तुझे लग्न देतो मी तिच्यासोबत करून. दिशा गिशायला चांगली आहे सारा. आता जरासा गुमत समज कमी आहे तिले. शहरातली आहे तिला म्हणून वावरातलं काही समजत नाही. मी तसा मुंजा राहीन, पण त्या बिनी बरोबर लग्न नाही करत. काय बोलिण्याची अक्कल नाही. मला मन्या करते लोक इथं कर. मी जर तिचा नवरा झालो तर मला झाडपूजा करून टाकीन ते. काय मागे फिरू काय लोक इथं म्हणजे? हो मन्या इकडे रे, हो गड्या मन्या इकडे रे. सांगा तिला बोलायची पद्धत आहे काही मग. आणि तुम्ही जर म्हणता बाबा ऐकू देतो करू. आपण नाही करत ते पोरगी. बापा तुझी माम बहीण आहे ती म्हणून तुले करते, पण लग्न झाल्यावर काले करीन तुलते. अरे का रे, आहो कावच करीन. सांगून राहिलो मी, ते झेंडूबाम आपल्या गळ्यात बांधायची नाही. तुम्ही लग्न करून दिलं बी तुम्ही वागवणार नाही ते. मी घर सोडून पोहून चालला जाईन कुकडे, पण आपल्याला ते झेंडूबाम बाबतीत सांगायचं नाही.
माझ तर डोकं पिटून पिकून राहिलं ते मागच फिरते माझ्या दिवसभर. आज माझ्या गाडीवर बसली म्हणून मला गाडीत चालू दे सांगा. हा लाभदाय धंदे आहेत की नाही गावात बाईनं गाडी चालू दे. आपल्या गावात कोणत्या बाया गाड्या चालवतात? बाबू समजून घे ना तू. शेतकऱ्याला कोणी पोरगी देत नाही बाबा. तुला काय नोकरी आहे का? लय आपल्या घरी 100 एकर जमीन आहे. घरदार बांधायला पण कोणी हुंगत नाही ना शेतकरी म्हटलं की. हा इकून तिकून हे माझी शिम्या सेटिंग लावली बाबा. सोयऱ्यातल्या सोयऱ्यात तुझी मामबहीण आहे बाबा. हे झमकून दिशा गिशाली चांगली आहे ना. हा बोले तुम्ही काही समजून सांगू नका. मा लगन राहिलंच चालीन मले पण हे बोला पाहिजे नाही. आपण करत नाही हो बा. आपल्या कानाले हातात. हो आता गोष्ट काढली तर काढली. आता डबल गोष्ट काढायची नाही. हा त्या बेनीले मी करत नाही बायको म्हणून. समजून घेत जाईन 2 गोष्टी. कशी आता शहरातली पोरगी समज उमज कमी आहे तिले. समज उमज गेली चुल्या ते आपल्याला पाहिजेच नाही. हा तिले भेंड कुठे लागतात माहित नाही. वांगे कुठे लागतात माहित नाही. टमाटे कुठे असतात. गाजर कुठे असतात. कांदा कुठे येते हे माहित नाही तिले. हे झेंडूबाम कुकडे वागू मी. काची समज नाही काची उमज नाही. पिठे भिजवता येते की तेही माहित नाही मले. हा पोया काय मी लाटू भाजी मी करू. भांडे धुता येतात की तेही माहित नाही अजून. तिला काहीच येत नाही. ते काही बोलावा व्याज बांधू नका. पण यानं तो गाडी पुरी चक्रात टाकली. मी आता तोंड मारलं बा. हा पोऱ्याचं नाही म्हणतो बा. हातात कुठून राहिला कसंच काय करा. सायाले काय उत्तर देऊ मी. त्यानं तर मोठा हावशीनं पाठवलं अटीचा. हा मी बरोबर जाकला आलता. पण आता हा पोऱ्या कुठून राहिला आता. आता याची गुंडी कुठेतरी काही ना काही पाहायला लागेल मला आता. हो याची गुंडी फसावं लागेल ना मला कुठेतरी. आता तू नाहीच म्हणून राहिला तर त्याला काही आता पर्याय नाही बा. आता समजलं ना ते. जाय बाबा मनोजच्या मागं जा. इकडे जाय तिकडे जाय. हिले बोलायचं कारण हेच होतं ना. मला समजलं नाही ते. माझ्या मागयात बांधवते माझ्यासोबत तिचं लग्न देत होते जमून तुम्ही. बरोबर आहे राजा तुमचं. हो बरोबर मेळ आणता येत तुम्हाला. ही अशी पोरी राजा काय कामाना धामाजी. तिच्या बरोबर करत बसतो. A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग. इंग्रजी मराठी तर काही समजत नाही तिले. तुम्ही इंग्रजी शिकून घे जा. सुनबाई इंग्रजीत बोलत जा सुनबाई सोबत. व्हॉट इज युअर नेम. पुरी भरपुडे पुली माही आता. पण याला बोलता येत नाही. चूक आपली आहे. पहिली इचेरायला पुरलोच त्या पोऱ्याले. हो इंग्रजी शिकेल पोरगी कोणाला भेटून राहिली. तुला भेटून राहिली नशिबात आहे पोरगी. कोणता कागद इंग्रजी आला तर खडखड वाचिन ते. तिचं काय मराठीचा बट्ट्या बोर्ड. मराठीचा वाचता येत नाही दिले. सारे व्यवहार आपले मराठीचं जात ना इंग्रजीत नाहीत काही. वा तू म्हणशील तसं बा बस. मी म्हणीन तसं. ते जातलो घरात जातलो मी घरात येत नाही. वावरात चाललो मी राहायला आता. तुम्ही पाहून येता कायचं. थांब ना मनोज थांब ना. अरे कुठे चालला तू. गेला पोऱ्या. काय पिन मारली काय माहित बया पोरीनं. काय केलं काय माहिती. हिने विचार लागेल मला आता का वय काय झालं काय नाही तर. नामदेव बोरा भेटला गळ्यात उठसा. तुलेच पाहून राहील तुम्ही. बोले नामदेवची आठवण आली बा. काय होतं. बडा नामदेव एकानं एक साऱ्या पोऱ्याची कसं लग्न झमकून चालू आहे. आता पाय ना मोठ्या पाटलानं भाशी घरातच आणून ठेवली. असं तिच्याबरोबरच देते पाटील झमकून पोराचं. सायाची पोरगी आलेली का. तर कसं मा पोरासाठी एखादी पाय ना मा गरीब दुबईची असली चालते ना. आपल्याला काही नाही दिलं चालते ना. पाय बा एखादी पोरगी. तू कसा हिंटा फिरतात बा. कसं मा हनुमानच्यासाठी पायरी बा एखादी पोरगी. आपल्या डुबरी डाबरी असली चालते. कसं त्याच्या हाईटनुसार. हो गावातल्या लोकांना असं वाटते की पोरीचे बाप माझं येऊनच बसतात. जसं का तुमच्याचा पोर काय का तुमच्याचा पोर काय. अरे बापा शेतकऱ्याला कोणी हुंगत नाही देत नाही हो कोणी. सांगा आता त्याला कशी काय झामला आम्ही. पोऱ्याला काहीतरी धंदा पाणी काहीतरी लावून द्या ना. कोणी पाणीपुरीचा गाडा तर कुठे झेरॉक्स कापे तर कुठे ॲटो चालवणं. काही ना काही मिळत कामानं. नुसतं वावर वावर वावर. ट्रॅक्टर मॅक्टर ह्या रीती धंदे करा. काही ना काही दिसलं पाहिजे ना चामधाम. एकूण धंदा केला तर आहे वा. पैसा तर काही नाही. वावर तर काही पिकून नाही राहिलं. एकरी 2 क्विंटलच्या वर तूर नाही होऊन राहिली. कापूस झाला 3 क्विंटल. तेवढ्या पैशात कुठे धंदा टाकून द्या बा. कोणता धंदा करा. हे बापा रेती वाया ट्रॅक्टर घेतो ना. नाही 32 देतो त्या शोरूम आलेले. काय बोलून काय राहिले काय नामदेव तू. का खिशातल्या का दमडी नाही धंदा टाकून द्या म्हणतो तू. बा मा सरळ सल्ला द्यायचं काम होतं. धंदा पाणी काही असला तर पुरीचा बाप विचारते तरी. नाही तर मग काही विचारत नाही कोणी. कसं वावरावरच्या भरोशाचं कोणी देत नाही पोरी. नाही तर मग पुन्हा मुंबई पाठवा पोरं. कंपनीत आहे बा हे सांगितलं जाते. त्याच्या पैशावर तरी संबंध होते राजा. पोऱ्या रोग येते तरी जायले बेजा वैदी आहे ना तो. कंपनीत म्हणते 8,000 रुपये महिना मिळते तरी खा की राहा म्हणते. ती मोठं टेन्शनच काम आहे. मागायनं परवडत नाही ते बी. चुरमाचे लाडू खा लागतात. पोरे तोंड व्हायला चटकी. अटी कसं पार्ट्या मारट्या जरा जलवा असते. तटी काही भेटत नाही ना मग. पोराचं तर काही जमतच नाही हो नामदेव. कारण की तू 1.5 फुटाचा आहे. कोणता कंपनीवाला त्याला घेतोय. आपण तर पाठायला तयार. 8 काय 2,000 रुपयात.
पण कसं त्या बेसवर लग्न तरी होईन, घरून पैसा पुरू जरासा रूम रूमचा भाड्या माड्याचा, पण ते मिळत नाही ना आपला. होतच आहे बा, काय तर काय करा, मला काही सुचून नाही राहिलं साहेब. आता तुम्ही म्हणता कंपनीत पुऱ्या गेला तर 8,000 पुरत नाही, ती बरोबर आहे ना, पुरत तर नाहीच म्हणा, महागाई जास्त आहे. आणि मुझे भाऊ म्हणतात मग पुऱ्या मी पाठवायला आला तर कंपनी घेत नाही, 1.5 फुटाचा आहे, मोठी आफतच आहे बा. जो तो येते माझंच कण्या कांटे सारे रणकेच राहून राहिले. 15-20 पोऱ्या एखादी लग्न होऊन राहिलं, कोणाचाच मेळ नाही होऊन राहिला. इकून तिकून त्या घंट्याचा मेळ आल्यानंतर त्यानेही बावल्यानं हुकून टाकला. काय करावं काही समजत नाही बा, सारं म्हणजे विचारातच गाडी पडेल बा. पोरीवाला हातच वर करते शेती म्हटलं की. गड्या तू वैकी पायकी जास्त आहे तर कशी लाईन लावा तू, कशी बी आपल्याला चालते ना. तर ही 19-20 पोरगी चालते, कसं पोऱ्याचा कसं मुंजाचा पितर घर नाही आपल्याला पोरगा. हो तेवढा पाय बा काहीतरी. बुढे बा एवढा मोठा आपल्या गावात पाटील श्रीमंत आहे, तर त्यानं भाजी पाहिली राजा सायाला फोन केला, बापा तिकडे जुगाड लावला त्या माणसानं. आणि तिकडे पोराची शेटिंग लावणार, लग्न करून देऊन राहिला. एवढ्या मोठ्या जमीनदार माणसाला तर ओळखून नाही राहिलो कोणी, तर आपल्याला काही नाही. खल्लम खुसा आपल्याला कोण ओळखणार आहे. कशी काय भाऊ, मी 19-20 भेटत नाही आता, ते बी झाडावर बसला. गड्या काही ना काही लाईन लावतो. बरोबर पाहिन मी. चला मग मला आता वावरातून या लागते बा. पोऱ्याचं लग्न तर करून द्या लागेल, पोरगी तर पाच लागेल मला. बुडे बा आता काय एकामेकाची तोंड पाहता आपण, चला निघाडू चाल बा. हा बुडे बा, पाटलानं तर घरातल्या घरात लावलं म्हणतात जोडणं पोराचं लग्न. सायाची पोरगी आणली म्हणतात घरी. मनोजचं लग्न आहे ना, पाटील दुंदराला करून कोरीन काय, धाली जर नांदतीन घरी गदड्या बांधते. दुसरा कोणी पोरगी द्यायला तयार पाहिजे. शेतकरी म्हटलं तर लोक सारे हात वर करतात, कोण नाही देत. म्हणून कसं सायाची पोरगी केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून सायाची पोरगी आणली त्यानं पोरासाठी घरी करायला. राजा एवढ्या मोठ्या माणसाची ही परिस्थिती आहे बा, तर मग गरीबानं काय करा. गरीब आल्यास बा बिना लग्नच राहायला, म्हणजे बियाचाच बोकळ्या सोडला जसं काही. कुकच लावून सोडला आहे गावात. ते पुरी गोट आहे बाबा, शनिवार पान पोऱ्याला कुकू लावून भद्रा मारुतीला सोडून द्या. आता काही खरं नाही, पोऱ्याचं लग्न नाही होत आता. शेतकरी म्हटलं की पुरी गोट आहे, आणि ज्याच्या जो काहीच नाही, कंपनीत काम करते त्याची पुरी गोट आहे. आता लोकांना नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, दोन्ही गेम सारखेच पाहिजे. नाही तर मग भद्रा मारुती जिंदाबाद, कुकू लावायचं द्या सोडून. फार वाईट दिवस आले बापा हे, असे दिवस पाहायला भेटतील असं वाटलं नव्हतं बा. आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यात तर खूपच खतरनाक काम आहे बा. प्रत्येक गावात राजा 30-40 सांड आहेतच ना बा, लग्न होऊन नाही राहिले बा. कसंच काय करा, मी तर म्हणतो यायला एखादी युनियनच करायला पुरते बा, बिना लग्न आल्याची. चुकी गडा काय पोरी व्हायची नाही. ज्यायले पोरी होते खपाखप मारल्या पहिले. आणि आता काय, आता पोरी बोंबलून राहिले. आता पडला खाडा. पोरे झाले जास्त, पोरी झाल्या कमी. मग आता आता तुटळा पडला तर मग कसं, ती तर वांदा तर काम येणारच आहे. राजा ते बरोबर आहे, गरबातच मारल्या पहिले पोरी. पोरगी पाहिजे नाही आम्हाला, कुडाचा दिवाच पाहिजे, पोरगाच पाहिजे. मग घ्या आता हिसके. आता पोरीच नाहीत, पोरे जात नुसतं सांड. बियाचे बोकडेच वागवणार. बरोबर आहे म्हणा, हे काय चुकलं नाही, हे बरोबर आहे लोकांचं. आता बरं झालं बाप्पा, शिवल्यान देवल्याचे लग्न पहिलेच झाले, पहिलेच तर खांडू खराब आहेत ते. आता जर असती की ते बस मुंजे सोडा लागले असते मला. हो भद्रा मारुतीले काही खरंच नव्हतं ना. आता त्याचं लग्नच नव्हतं झालं. पहिलेच तर साऱ्या गावात बदनामी होती, पण पहिले लोक देत, आता नाही देत कोणी. राजा बुढे बा, पोरीचं लग्न थांबायला पुरलं असतं. मला कसं जवळ टापचा सापडला असता. हा भेटला बा मला MA BEd, ऐदी आहे तो, काहीच कामाचा नाही. मला वाटतं बाबा पुण्याला कंपनीचा पोरगी सुखात राहील. का आता काय बाबा 3 दिवस नोकरी केली त्यानं पुण्याला, घरी पाहून आला. आता खाऊन राहिला मला घरी आयतं बसून. सांगा आता राकास फास नाही की नाही मला. पुण्या मुंबईवाल्याची हेच तर गोम आहे बाबा. लग्न होय तर लोक कंपनीत आहे, आणि लग्न झालं की आला पोरी घरी. असं करतात ना लोक. पहिले फसले, आता नाही फसत. आता लोक हुशार झाले. इकडे जमीन बी पाहतात, आणि तिकडे कंपनीत परमनंट आहे की नाही हेही पाहतात. पगार किती हेही पाहतात. किती वर्ष झाले हे जायला हेही पाहतात. नाही तर 6 महिने 3 महिने जाणारे तर लो यात ती कंपनीत. आता कोणी हुंगत नाही, सारं पाहतात लोक आता. बुडबा मी चौकशी नाही केली, माई डंगरा फसला ना. महापुरीत फसलो नाही मी. हा MA BEd केला, बिना कामाचा मुदई. आता म्हटलं त्याला जाय ना गडा, कुठे मुंबईत जाय, नाशिकमध्ये जाय, नागपूरमध्ये जाय, कुठे ना कुठे जाय बापा जॉब कर. आता काही म्हणते बा तुम्ही कमवून राहिले, मी खाऊन राहिलो. असा जवळ भेटला मला. आता काय सांगा बा. आता एक तर पोरील दिवसही यात, आता एक तर त्याला सोडता येत नाही का, मग आपतच आहे मामाग.
जेव्हा ते काही गोष्टच काढू नको तू. आता तो कोण दिल्या भनान फिरून राहिला पोऱ्या या लग्नासाठी. पोऱ्या एवढा अगो की बस काहीच काम नाही करत. सांगा आता त्याला पोरगी पा कशी काय. तो धावधाव उठला की माझ घरी येते, माझ्या फूट टाकते. खारे गड्या मोतीराम पोरगी पाय. आता कशी काय पाहू मी सांग बा. मी काय बुडबा कोणाच्या मनात पडू नका. कसं मरता मरता काय कोणा खराबा करू नका. त्याचं तो पाहिजे. आपलं कसं अर्धी चोकण खायची गरम राहायचं आपलं. अरे बा आपलं तर तेच आहे. अर्धी चोकण खातून गरम राहतो. फक्त मला त्या दगडूचं करून देणार आणि त्या गंठनचं करून देणार. बस दोघंच लग्न झाले की आपण हातवर केले. मग काय आपल्याला कोणाला पोरगी पाहिजे ना रे बा. द्या ते गरीब पोरं आहात द्या त्याचं जमून. चला मग बुडबा येतो मी. बस झाले आता गप्पा. मित्र लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणून मी 4-4 खेळ कारकडा पोरगी देऊ नको बरं. तो पुण्यात राहते बरं. कधी कंपनी सोडून घरी पोहून येईन तर काही सांगता येत नाही. नाही तुम्हाला काय समजते कुठं बा. माझा वय MA आहे. कंपनीत काम करून राहिला. पण घे ना आता इस्की खाऊ घालणं त्याला 2 टाईम. उरावर बसून खाऊन राहिला आणि तू येतो आता. घेणं दाबून. कशी बसली मिरची पावडरची धुनी. बाबा त्या पाटलांची पोरगी आणली की नाही बेजा हेंबाडी बाबा. तिला काही समजत नाही रे बाबा. आज कुठे म्हणतात त्या डॅमवर गेली ते अंग धुयाले. कशीच कुदली रे बापा. साऱ्या गावातले पोरं की जात काढत तिच्या. अरे बापा काहीच बघते ना रे बापा. आणि त्या मनोदले मन्याच करते बा. सांगा त्याची बायको कशी होईन ते. एवढ्या मोठ्या पोरीनं मन्या केलं. लोकांना झाल्यावर कशी काय म्हणीन ते झाले. हो म्हण्या इकडे रे. हो म्हण्या भांडे घास रे. म्हण्या हे कर रे. भाऊ पाटलाला गोड लागून राहिला. आपल्याला काय घेऊन देणार. डोळे शक्याचं काम करा आपण. आपल्याला काय करावं लागते. पोरे अंग धो की शादो त्याले की मारो. आपल्याला काय घेणे देणार. आपलं तर आहे दुरून डोळे शकणं चालू. अजून आधी तेल टाकायचं. मोड्याचं नाही. कमी नाही करायचं. पण हे चांगली गोट नाही पाव रे. गावाची बदनामी होती नाही. काय फायदा या गोष्टीचा. सारे लोक खिकी जात काढतात. चार गावात जाते बा असं माझं. तुला कधीपासून गावाच्या बदनामी फिकर पडली. कधीपासून तू गावाचा विचार करून राहिला बा तू. साऱ्या गावाचा चावटल्या का तू आणि गावाचा विचार करून राहिला. जेव्हा आपल्याला काही घेणे देणे नाही त्याचं तो पाहिजे. आपल्याला काही करायला लागत. आपल्याला पोराची अजून लग्नात माझं पोरग पोटात अजून आलंही नाही बाई. जाऊ दे विचार नाही करायला पुढे त्याच्या. कामधंद्याची लाईन ला कदलू दुसऱ्या विचार करता. मास्टर माइंड तूच आहेस. तू धंद्याची लाईन लावा काही ना काही. त्या भरोशावर आमचं पोट आहे. त्या भरोशावर तर वाजा आमचं घर चालते का. तूच काही ना डोकं चालू. हो गटाचा साहेब बोलू का गावात. गट काढायला होता का लोक. आपण गटाचे कसं अध्यक्ष होऊ. आयते वैते पैसे आपल्या खिशात. सारे लोक आहेतच भरेल. मग तसं बापा तू पुढे तू या मागा आम्ही. तू अध्यक्ष ना आम्ही उपाध्यक्ष बस. तुला जेवढा खायला भेटेन तेवढा आम्हाला. थांबा मग मी लावतो एखाद्या साहेबाकडे लाईन आता. बचत गटा आले ते लो यात. जे मस्त गावाचा मी कसा अध्यक्ष होतो. तुम्ही उपाध्यक्ष व्हा. देऊ जमून. गावात काय आहे लोक घेतातच कर्ज. हप्त्यावरीच असते ते. लोक घेतात ना. माग पडो की सस्ता पडो. मेळ येते आपला. काही वांधा नाही. पाय तुम्ही एखादा साहेब आता. लावा लवकर लावला तू. मी कसं गावात हवा पसरा आता. काय बा कोणाला कर्ज पाहिजे. गटावले साहेब येऊन राहिले. कोणाला काढणार. आधार कार्ड त्याचं बँक पासबुक खरं सगळं साऱ्या जमा करून घ्यायचं. साऱ्या झेराक्सा मारून ओके ठेवायचे. बस मी साहेब बोलवला की मीटिंग ठरवली की बस झाला कार्यक्रम आपला. असं व्हायला पाहिजे आता. ते काही वांधा नाही. पसरवतो आम्ही हवा. चाल मग आता येतो आम्ही गावात फिरतो. तू लावते मग साहेबाजी लाईन आता. मी लावतो साहेबाजी लाईन. तुम्ही जा गावात आता. दिमाग चालावं लागते. आयते वयचे पैसे कशी भेटते असा दिमाग चालवा माणसानं. आता एखादा बँकेचा साहेब पाहतो आणि साऱ्या गावाच्या गळ्यात घोंगडं टाकून देतो. शिवलाल लाख कामाले आता झटकणी. तू फायदा झाला पाहिजे गावाचाही झाला पाहिजे.